पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीच्या आरतीसाठी गेले होते. त्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर आघाडीतील नेत्यांनी टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतःच्या घरी इफ्तार पार्टी करत असताना सरन्यायाधीश उपस्थित राहत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता काँग्रेसवर करण्यात आलेल्या आरोपांवर मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड पुढे आले आहेत. मनमोहन सिंग तत्कालीन सरन्यायाधीशांची भेट घरगुती नव्हती तर सार्वजनिक कार्यक्रमातील होती असा दावा आव्हाड यांनी केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा नागपूर हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात आपण कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचा पुनरुच्चार केला. मी माझ्या मुलासाठी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही. मी 2 दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत होतो पण त्यांच्याशीही हा विषय छेडला नाही असं ते म्हणाले. विधानसभेच्या तोंडावर राज्यातले चित्र काय आहे हे आपण सगळे जाणता. महाविकास आघाडी आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार देखील खासगीत हाच आकडा देतील असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी माढा, करमाळा, भूम, परंडा व बार्शी तालुक्यातून मराठा समन्वयकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी जरांगे यांनी गावागावातून मराठा सेवक तयार करायचे. या सेवकाकडून मराठा समाजाच्या विविध अडचणी, मराठा समाजाच्या नोंदी, जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी करण्यास मदत करणं, शेती, शिक्षण, वैद्यकीय अडचणीबाबत मदत करणं तसंच सामाजिक अडचणी व इतर समस्या सोडवण्यासाठी काम करतील असंही जरांगे पाटील म्हणालेत. दिल्ली येथील भाजपचे नेता व माजी आमदार तरविंदर सिंह मारवा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावर आता काँग्रेस तरविंदर सिंह मारवा आणि भाजपच्या विरोधात शुक्रवारी राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे. यावर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांच्या केसाला जरी धक्का लावला तर याद राखा असा थेट इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.